श्री स्वामी समर्थ. हे माझ्या प्रिय लेकरांनो, तुमचे अश्रू, तुमची तळमळ आणि मनातील घालमेल मी उघड्या डोळ्यांनी पाहतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटाच्या वादळात सापडता तेव्हा मनात एकच भीती असते, आता माझं काय होणार. पण अरे, भिऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आज मी तुम्हाला जीवनाचा एक असा मूळ मंत्र सांगतोय जो तुमच्या मनातील सर्व शंका दूर करेल आणि तुमच्यात एक नवीन ऊर्जा भरेल. लक्षात ठेवा, मनावर घेतलं तर या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्ही घडवू शकत नाही. क्षमता तुमच्यातच दडलेली आहे, फक्त गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवून ठाम निर्णय घेण्याची आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची. जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट ठरवता आणि तिच्या पाठीमागे पळायला सुरुवात करता तेव्हा प्रत्यक्ष देवसुद्धा तुमची परीक्षा घेऊन शेवटी तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहत नाही. पण दुर्दैव असं आहे की माणूस फक्त विचार करत बसतो, स्वप्न पाहतो आणि नशिबाला दोष देत राहतो. अरे, नुसत्या विचारांनी कधी साम्राज्य उभी राहिली आहेत का. विचार करणं सोडा, आळस फेकून द्या आणि अहोरात्र कष्ट करायला सुरुवात करा. आज तुमच्या हातात जी वेळ आहे ती एक अमूल्य संधी आहे. एकदा ही वेळ निघून गेली की ती पुन्हा कधीही परत येणार नाही, हे ठामपणे लक्षात ठेवा. या जगात वावरताना एक कटू सत्य नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करा, लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहेत. तुम्ही गप्प बसलात तरी लोक बोलतील आणि तुम्ही काहीतरी नवीन करायला गेलात तरी लोक तुमचे पाय खेचतील. जर तुम्ही लोकांच्या बोलण्याचा, त्यांच्या मतांचा विचार करत बसलात तर तुमच्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमचं चांगलं व्हावं असं वाटत असतं, हा तुमचा खूप मोठा भ्रम आहे. प्रत्येक जण काही तुमच्या यशाची वाट पाहत नसतो आणि प्रत्येक जण तुमच्या प्रगतीने आनंदी होईलच असं नाही. हे जग फार विचित्र आहे लेकरांनो. इथे लोक तुमच्या पडत्या काळात, वाईट परिस्थितीत आम्ही तुझ्यासोबत आहोत असं दाखवून तुमच्याबद्दल सहानुभूतीचं नाटक करतील, कारण त्यावेळी तुम्ही त्यांच्यापेक्षा खाली असता. परंतु जेव्हा तुम्ही स्वकष्टाने प्रगतीच्या शिखरावर पोहोचू लागता, स्वतःची ओळख निर्माण करता, तेव्हा त्या प्रगतीचा सर्वात जास्त त्रास, सर्वात जास्त जळफळाट हा तुमच्या अगदी जवळच्या लोकांनाच होत असतो. जी माणसं कालपर्यंत तुमच्या दुःखात पाठीवर हात ठेवत होती तीच माणसं तुमच्या सुखात आणि प्रगतीवर आतून जळू लागतात. म्हणूनच सांगतो, लोकांच्या चेहऱ्यांकडे आणि त्यांच्या दिखाऊ प्रेमाकडे पाहणं बंद करा. तुमच्या प्रगतीचा मार्ग तुम्ही स्वतः कष्टाने तयार करा. कोणी कौतुक करो किंवा टीका करो, तुमचं ध्येय आणि तुमची मेहनत यात कधीही खंड पडू देऊ नका. जी वेळ आज तुमच्या हातात आहे तिचा प्रत्येक क्षण स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरा. कोणाच्या विश्वासावर राहू नका, फक्त स्वतःच्या कष्टावर आणि माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे घाम गाळाल तेव्हा हा स्वामी तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय कधीही राहणार नाही. उठा, विचार सोडात आणि कष्टाला लागा. यश तुमचीच वाट पाहत आहे. माझ्या प्रिय लेकरा, तुझ्या मनात चाललेला हा विचारांचा गदारोळ, तुझा हा एकाकीपणा आणि तुझा संघर्ष मी रोज जवळून पाहतोय. जेव्हा माणसाला आयुष्यात पावलोपावली संकटांचे डोंगर पार करावे लागतात तेव्हा त्याच्या मनातील धैर्य खचू लागतं. पण आज एक गोष्ट कायमची मनात कोरून ठेव, तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. जोपर्यंत तुझा या स्वामीवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास आहे तोपर्यंत या जगातली कोणतीही ताकद तुला पराभूत करू शकत नाही. माणसाचं मन हे अथांग समुद्रासारखं असतं, त्यात विचारांच्या लाटा सतत उसळत असतात. पण जर तू फक्त किनाऱ्यावर बसून लाटांचा विचार करत राहिलास तर तुला कधीच पलीकडच्या किनाऱ्यावर जाता येणार नाही. मनावर घेतलं, जिद्द धरली आणि निग्रह केला तर या जगात अशक्य असं काहीच उरत नाही. निसर्गाने तुला ती सर्व क्षमता, ती बुद्धी आणि ते सामर्थ्य दिलं आहे ज्याच्या जोरावर तू तुझं भाग्य स्वतः लिहू शकतोस. गरज आहे ती फक्त एका खंबीर निर्णयाची. एक वेळ अशी येते जेव्हा तुला भूतकाळातील अपयश आणि भविष्याची भीती बाजूला सारून मला हे करायचंच आहे असा ठाम निर्धार करावा लागतो. जेव्हा तू असा पक्का निश्चय करतोस आणि कष्टाची पराकाष्ठा करतोस तेव्हा हे सर्व ब्रह्मांड, हा प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. देव कधीही आळशी माणसाला साथ देत नाही, पण जो माणूस रक्ताचं पाणी करून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यश मिळवून देण्याची जबाबदारी देवाजीचीच असते. पण आज तुझी समस्या काय आहे. तू फक्त विचार करत बसतोस, हे करू की ते करू, असं झालं तर काय होईल, मला अपयश आलं तर. या विचारांच्या चक्रव्यूहात तू तुझा अमूल्य वेळ गमावून बसतोस. लक्षात ठेव, आजचा हा दिवस, ही वेळ ही तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. गेलेली वेळ कधीही सुवर्णमुद्रा देऊनही परत विकत घेता येत नाही. जे लोक आजच्या वेळेचं महत्त्व ओळखत नाहीत त्यांना उद्या पश्चात्तापाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. विचार करणं बंद कर आणि कर्माच्या मैदानात उतर. मेहनत करा, रात्रीचा दिवस करा, अहोरात्र कष्ट करा. तुझ्या घामाच्या प्रत्येक थेंबाला एक दिवस यशाचे मोती उगवण्याचं भाग्य लाभणार आहे.
आणि हो, जगाची काळजी करणं सोडून दे. या जगात वावरताना माणसाने लोकांपासून सावध राहायला शिकलं पाहिजे. तू चांगलं काम कर किंवा वाईट, हे जग तुला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. तू काहीच केलं नाहीस तर लोक तुला अकार्यक्षम म्हणतील, आणि तू प्रगती करायला लागलास तर हेच लोक तुझ्या पाठीमागे बदनामीचा चिखल उडवतील. जर तू लोकांच्या बोलण्याने विचलित झालास, त्यांच्या भितऱ्या आणि जळक्या विचारांना मनात स्थान दिलं, तर तुझ्या हातात आलेली यशाची संधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसशील. या विश्वाचं एक अत्यंत कटू पण उघड सत्य मी तुला सांगतो, या जगात प्रत्येकाला तुझं चांगलं व्हावं असं वाटत असतं. हा तुझा फार मोठा भ्रम आहे. सगळेच काही तुझ्या यशासाठी प्रार्थना करत नसतात. अनेकदा जे लोक तुझ्या अगदी जवळचे असतात, जे रोज तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवतात, तुझ्या दुःखात अश्रू ढाळल्याचं नाटक करतात. जेव्हा तू प्रगतीच्या शिखरावर चढू लागतोस, तेव्हा सर्वात जास्त आग, सर्वात जास्त जळफळाट आणि त्रास याच जवळच्या लोकांना होत असतो. तुझ्या पडत्या काळात ते तुझ्यासोबत असतात, कारण त्यावेळी तू त्यांच्यापेक्षा खाली असतोस, त्यांच्या अहंकाराला धक्का बसत नसतो. पण जेव्हा तू स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांच्याहून पुढे जातोस, तेव्हा त्यांचा तो मुखवटा गळून पडतो. म्हणूनच माणसांच्या दिखाऊ पाठिंब्यावर आणि खोट्या प्रेमावर कधीही अवलंबून राहू नकोस. लोकांच्या टीकेला उत्तर देण्यामध्ये तुझा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नकोस. तुझी प्रगती, तुझं यश हेच तुझ्या विरोधकांना दिलेले सर्वात मोठे सडेतोड उत्तर असले पाहिजे. तुझा मार्ग कठीण असेल, रस्त्यात काटे असतील, पण तुझ्या अंतरात्म्यात असलेला हा स्वामी तुला प्रत्येक अडचणीतून सुरक्षित बाहेर काढेल. उठा बाळा, अंगातील आळस आणि मनातील भीती झटकून दे. स्वतःवर विश्वास ठेव, हातात आलेल्या संधीचं सोनं कर आणि कामाला लाग. जेव्हा तू कष्टाची परिसीमा गाठशील, तेव्हा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही. यश तुझं आहे, हे जग जिंकण्याची ताकद तुझ्यात आहे. फक्त पहिलं पाऊल उचल आणि पुढे चल. माझ्या प्रिय लेकरा, तू पुन्हा एकदा त्या विचारांच्या डोहात बुडत चालला आहेस का? मनात शंकांचे मळप साचले आहेत म्हणून तू पुन्हा मार्ग शोधायला आला आहेस ना? घाबरू नकोस, तुझा हा त्रास, तुझा हा एकाकीपणा मी जाणतो. आज मी तुला या जीवनाचा असा सखोल, गूढ आणि कटू सिद्धांत समजावून सांगणार आहे, जो तुझ्या अंतरात्म्याला पूर्णपणे ढवळून निघेल आणि तुला या जगातील सर्व मोह, मायेच्या जाळ्यातून मुक्त करून कर्माच्या मार्गावर खंबीरपणे उभा करेल. माणसाचं जीवन म्हणजे दुसरं काही नसून कर्माची एक निरंतर चालणारी शाळा आहे. इथे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. पण दुर्दैवाने आजचा माणूस स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवण्याऐवजी नशिबाचा, परिस्थितीचा आणि दुसरं कोणीतरी येऊन आपलं आयुष्य बदलेल या भ्रमाचा गुलाम झाला आहे. अरे, लक्षात ठेव, ज्या दिवशी तू मनावर घेशील, ज्या दिवशी तुझा आत्मा एका ध्येयाने पेटून उठेल, त्या दिवशी या सृष्टीतील कोणतीही शक्ती, कोणतंही संकट, कोणतीही अडचण तुला रोखू शकणार नाही. परमेश्वराने तुला केवळ या पृथ्वीवर जन्माला घालून सोडलेले नाही, तर तुझ्या पाठीशी स्वतःचे अद्भुत सामर्थ्य दिले आहे. पण ते सामर्थ्य जागे करण्यासाठी तुला आधी स्वतःच्या मनातील आळस, संशय आणि भीतीची जळमटे झटकून टाकावी लागतील. आज तुझी सगळ्यात मोठी चूक हीच आहे की तू विचारांचे पर्वत उभे करत बसला आहेस. मी हे करू शकलो नाही तर, मला यश मिळालं नाही तर जग काय म्हणेल, माझ्यासोबतच असं का होतं? अरे, या विचारांच्या वाळवंटात तुला कधीही यशाचं पाणी मिळणार नाही. जितका वेळ तू विचार करण्यात घालवतोस, तितका वेळ तुझ्या आयुष्यातून हळूहळू निसटून जात आहे. ही जी वेळ आज तुझ्या हातात आहे, ती ईश्वराने तुला दिलेली एक अत्यंत पवित्र आणि अमूल्य संधी आहे. एकदा का ही वेळ निघून गेली की आयुष्याच्या उतरतीला फक्त आणि फक्त पश्चात्तापाची राख हातात उरेल. त्या पश्चात्तापाच्या आगीत जळण्यापेक्षा आज कष्टाच्या आगीत स्वतःला तापवून सोन्यासारखं उजळून निघ. विचार करणं थांबव, जागे व्हा, कंबर कसा आणि अहोरात्र कष्टाला लागा. ज्याचा घाम मैदानात गळतो, विजयश्री त्यालाच माळ घालते, नुसत्या स्वप्नाळू डोळ्यांना नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचं सत्य ऐक, ज्या जगाची तू रोज काळजी करतोस, ज्या लोकांच्या मतांचा तू विचार करतोस, ते जग अत्यंत स्वार्थी आणि दुटप्पी आहे. तू लहान राहिलास तरी लोक तुझ्यावर हसतील, आणि तू मोठा व्हायला लागलास तरी लोक तुला खाली ओढायचा प्रयत्न करतील. लोकांचं कामच आहे नाव ठेवणे. जर तू लोकांच्या सांगण्यावरून तुझे मार्ग बदलू लागलास, तर तू तुझ्या आयुष्याची सूत्रे दुसऱ्यांच्या हातात सोपवून बसशील आणि हातात आलेली यशाची सुवर्णसंधी स्वतःच्या हाताने गमावून बसाल. या समाजात वावरताना स्वतःचे डोळे उघडे ठेव. तुझ्या आसपास असणारा प्रत्येक जण तुझा शुभचिंतक नाही. तुझं चांगलं व्हावं अशी प्रामाणिक इच्छा असणारी माणसं जगात फार दुर्मिळ असतात. बहुतांश लोक फक्त तुझ्या समोर गोड बोलण्याचे सोंग वठवतात. जेव्हा तू संकटात असतोस, जेव्हा तू हताश आणि पराभूत असतोस, तेव्हा हेच लोक तुझ्या पाठीवर हात ठेवून सहानुभूती दाखवतील, कारण त्यावेळी तुझा पराभव त्यांच्या अहंकाराला सुखवतो.
त्यांना वाटतं हा माझ्यापेक्षा खाली आहे, पण ज्या दिवशी तू तुझ्या मेहनतीच्या जोरावर यशाची पायरी चढू लागतोस, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतोस, त्या दिवशी सर्वात पहिला आणि सर्वात जळजळीत त्रास कोणाला होत असेल तर तो तुझ्या अत्यंत जवळच्या मानल्या गेलेल्या लोकांनाच. तुझ्या प्रगतीची तेजःपुंज प्रभा पाहण्याची ताकद त्यांच्या जळक्या डोळ्यांमध्ये नसते. जी माणसं कालपर्यंत तुझ्या दुःखावर अश्रू ढाळत होती, तीच माणसं तुझ्या सुखावर आणि यशावर आतून तिळतीळ जळू लागतात. तुझ्या पाठीमागे बदनामीची विषारी झाड लावू लागतात. मग अशा माणसांचा विचार करून तू तुझा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा का वाया घालवतोस? म्हणूनच आज मी तुला सांगतो, या जगाच्या खोट्या मुखवट्यांवर विश्वास ठेवणं सोडून दे. तुझा लढा हा जगाशी नाहीच आहे, तुझा लढा तुझ्या स्वतःच्या आळसाशी आणि तुझ्या मनातील भीतीशी आहे. लोकांच्या टीकेला कधीही तोंडाने उत्तर देऊ नकोस. तुझी प्रगती, तुझं यश आणि तुझं सामर्थ्य एवढं प्रचंड असू दे की तुला नाव ठेवणारे लोक स्वतःच लाजेने खाली मान घालतील. उठा माझ्या लेकरा, मनातील सर्व नैराश्य झाडून टाक. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि या स्वामीच्या अखंड आशीर्वादावर दृढ विश्वास ठेव. तू कष्टाची पराकाष्ठा कर, रक्ताचं पाणी कर, बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे. जेव्हा तू प्रामाणिकपणे कोणाचाही कपट धर्माशिवाय फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करशील, तेव्हा या ब्रह्मांडातील प्रत्येक सकारात्मक शक्ती तुला यशाच्या शिखरावर बसवण्यासाठी धावून येईल. घाबरू नकोस, खचू नकोस. तुझा प्रत्येक श्वास आणि तुझा प्रत्येक प्रयत्न माझ्या नजरेसमोर आहे. उठ आणि कर्माच्या या रणांगणात विजय मिळवून दाखव. तू पुन्हा एकदा या विश्वाच्या गूढ चक्रव्यूहात अडकून पडला आहेस का? तुझ्या मनाची तळमळ, तुझ्या छातीत धडधडणारा भीतीचा ठोका आणि रात्रीच्या अंधारात तुझ्या डोळ्यांतून वाहणारा प्रत्येक अश्रू मी पाहतोय. जेव्हा माणसाचे पाय थकतात, जेव्हा सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात आणि जेव्हा हक्काची वाटणारी माणसेही साथ सोडून जातात, तेव्हा माणूस पूर्णपणे कोलमडून पडतो. आज तू त्याच उंबरठ्यावर उभा आहेस. तुझ्या मनात विचारांचे मोठे वादळ उठले आहे, पण घाबरू नकोस. तू एकटा नाहीस. तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी, तुझ्या समोर आणि तुझ्या प्रत्येक श्वासात खंबीरपणे उभा आहे. आज मी तुला जीवन जगण्याचा, संकटांवर मात करण्याचा आणि या स्वार्थी जगाचा खरा चेहरा दाखवणारा असा प्रदीर्घ उपदेश सांगणार आहे, जो तुझ्या जन्मोजन्माची भ्रांती दूर करेल आणि तुझ्या अंतरात्म्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करेल. 1. अथांग मनाची ताकद आणि संकल्पाची शक्ती. लेकरा, ईश्वर जेव्हा माणसाला या पृथ्वीतलावर पाठवतो, तेव्हा तो त्याला हताश किंवा लाचार बनवून पाठवत नाही. तुझ्या अंतरात्म्यात ईश्वराचाच अंश आहे. पण दुर्दैव असे आहे की माणूस स्वतःच्या अफाट ताकदीला विसरून अत्यंत क्षुल्लक गोष्टींसमोर गुडघे टेकतो. मनावर घेतलं तर या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तू घडवू शकत नाहीस. हे ब्रह्मांड तुझ्या विचारांना प्रतिसाद देते. तू जसा विचार करशील तसेच तुझे आयुष्य घडत जाते. ज्या दिवशी तू स्वतःच्या मनाशी एक ठाम संकल्प करशील, ज्या दिवशी तू ठरवशील की मला माझ्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचंच आहे, त्या दिवशी तुझ्या मार्गातील सर्व अडथळे गळून पडतील. संकल्पामध्ये प्रचंड ताकद असते. एका साध्या बीजामध्ये वटवृक्ष बनण्याचे सामर्थ्य लपलेले असते, पण त्यासाठी त्या बीजाला मातीत गाडून घेऊन स्वतःचे अस्तित्व मिटवावे लागते, अंकुरित व्हावे लागते आणि ऊन पावसाचा मारा सहन करावा लागतो. तू सुद्धा आज त्याच प्रक्रियेतून जात आहेस. तुझ्यावर येणारी संकटे तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली नाहीत, तर तुझ्या आत लपलेल्या खऱ्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी आली आहेत. 2. विचारांचे वाळवंट सोडा आणि कर्माचे रणांगण गाजवा. आज तुझ्या दुःखाचे सर्वात मोठे कारण काय आहे माहीत आहे? तू फक्त विचार करत बसतोस. विचार हा केवळ नकाशा असतो, पण प्रवास हा पायांनीच करावा लागतो. तू रात्रंदिवस विचारांच्या चक्रव्यूहात फिरत राहतोस. मी हे केले तर काय होईल? मला अपयश आले तर? माझे नशीबच वाईट आहे का? अरे लेकरा, नुसते विचार करून कधी कोणाचे भाग्य बदलले आहे का? विचार करत बसल्याने मनामध्ये फक्त भीती आणि नैराश्य जन्माला येते. ही जी वेळ आज तुझ्या हातात आहे, ती ईश्वराने तुला दिलेली एक अत्यंत पवित्र आणि अमूल्य संधी आहे. हा काळ, हा क्षण एकदा हातातून निसटून गेला की संपूर्ण जगाची संपत्ती पणाला लावली तरी तुला तो परत मिळवता येणार नाही. आळस फेकून दे. नशिबाला दोष देणे बंद कर. नशीब हे कधीच हाताच्या रेषांमध्ये नसते, ते तुझ्या हाताने केलेल्या कर्मात असते. उठा, जागे व्हा आणि कर्माच्या मैदानात उतरा. मेहनत करा, कष्ट करा, स्वतःच्या रक्ताचे पाणी करा. जेव्हा तू प्रामाणिकपणे घाम गाळशील, जेव्हा तू दिवस रात्र एक करून तुझ्या ध्येयाच्या मागे धावशील, तेव्हा हे ब्रह्मांड आणि प्रत्यक्ष परमेश्वर तुला साथ दिल्याशिवाय राहूच शकत नाही. देव कधीही घरात बसून आळस करणाऱ्या माणसाला पावलेला नाही. देव नेहमी त्या कष्टाळू माणसाच्या पाठीशी उभा राहतो, जो वादळाशी 2 हात करायला घाबरत नाही. 3. जगाचा दुटप्पी चेहरा आणि जवळच्या माणसांचा जळफळाट.
आता मी तुला या जगाचे एक अत्यंत कटू पण उघड सत्य सांगतो, जे ऐकून तुझ्या मनातील सर्व भ्रम दूर होतील. या जगात तू काहीही कर, लोक तुला नाव ठेवणारच आहेत. तू शांत बसलास तर लोक तुला वित्रा किंवा अकार्यक्षम म्हणतील. तू संघर्ष करत असशील तर लोक तुझ्यावर हसतील, आणि तू यशाच्या शिखरावर पोहोचलास तर हेच लोक तुझ्या पाठीमागे बदनामीचा चिखल उडवतील. जर तू लोकांच्या बोलण्याचा, त्यांच्या मतांचा विचार करत बसलास तर तुझ्या हातात आलेली यशाची सुवर्णसंधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसाल. येथे प्रत्येक व्यक्तीला तुमचे चांगले व्हावे असे वाटते, हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे. हे जग फार विचित्र आहे लेकरा. जेव्हा तू संकटात असतोस, जेव्हा तुझ्याकडे काहीही नसते, जेव्हा तू रडत असतोस, तेव्हा लोक तुझ्याकडे येतील, तुझ्या पाठीवर हात ठेवतील आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत असे दाखवून सहानुभूतीचे नाटक करतील. पण ते सोबती असतात म्हणून येत नाहीत, तर त्यावेळी तू त्यांच्यापेक्षा खाली असतोस आणि तुझा पराभव त्यांच्या अहंकाराला समाधान देतो. परंतु ज्या दिवशी तू स्वतःच्या मेहनतीने उभा राहतोस, ज्या दिवशी तू प्रगती करू लागतोस आणि स्वतःचे साम्राज्य उभे करतोस, त्या दिवशी सर्वात जास्त आग, सर्वात जास्त जळफळाट आणि त्रास कोणाला होत असेल तर तो तुझ्या अगदी जवळच्या मानल्या गेलेल्या लोकांनाच. जी माणसे कालपर्यंत तुझ्या दुःखावर अश्रू ढाळत होती, तीच माणसे तुझ्या प्रगतीवर आतून तिळतीळ जळू लागतात. तुझ्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी तीच माणसे तुझ्या पाठीत खंजीर उपसण्यास मागे पुढे पाहत नाहीत. 4. मौनाचे सामर्थ्य आणि यशाचा हुंकार. म्हणूनच मी तुला सांगतो, लोकांच्या खोट्या चेहऱ्यांवर आणि दिखाऊ प्रेमावर विश्वास ठेवणे पूर्णपणे बंद कर. तुझ्या वेदना आणि तुझे प्लॅन्स, नियोजन प्रत्येकासमोर उघडे करू नकोस. जगाला तुझ्या तोंडाने उत्तरे देण्यापेक्षा तुझ्या कर्तृत्वाने उत्तरे दे. ज्यावेळी लोक तुझ्यावर टीका करतील, ज्यावेळी लोक तुझ्या पात्रतेवर शंका घेतील, त्यावेळी गप्प राहा. मौनामध्ये प्रचंड ताकद असते. तुझी मेहनत एवढी शांत असावी की तुझ्या यशाने संपूर्ण जगात वादळ निर्माण केले पाहिजे. तुझ्या विरोधकांचे आणि तुझ्यावर जळणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुझी उत्तुंग प्रगती. लोकांच्या टीकेने कधीही तुझा मार्ग बदलू नकोस. जर तू इतरांच्या सांगण्यावरून तुझे ध्येय बदलू लागलास तर तू तुझ्या आयुष्याची सूत्रे दुसऱ्यांच्या हातात सोपवून बसशील. तुझा मार्ग तू स्वतः निवडला आहेस, मग त्या मार्गावर चालताना येणाऱ्या खाचखळग्यांची भीती कशाला? 5. स्वयंप्रकाशाचा शोध आणि ईश्वरी कृपा. माझ्या लेकरा, तुझा हा जन्म केवळ रडण्यासाठी, लोकांचे टोमणे ऐकण्यासाठी किंवा अपयशाच्या भीतीने कोपऱ्यात बसण्यासाठी झालेला नाही. तू या विश्वाचा एक अद्भुत भाग आहेस. तुझ्या आत ईश्वरी ऊर्जेचा महासागर वाहतो आहे. स्वतःवर विश्वास ठेव. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तो देवावरही कधीच खरा विश्वास ठेवू शकत नाही. कष्टाची पराकाष्ठा कर. कष्टाशिवाय या जगात काहीही मोफत मिळत नाही. तू जेवढा त्याग करशील, जेवढा घाम गाळशील, तेवढेच तुझे यश देदीप्यमान असेल. भूतकाळ विसरून जा. काल काय झाले याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नकोस. भूतकाळ ही एक मृत संकल्पना आहे, तर वर्तमानकाळ हा तुझ्या हातातील जिवंत सत्याचा क्षण आहे. माझ्यावर भरवसा ठेव. जेव्हा तू तुझे 100% प्रयत्न करशील आणि कर्माच्या मैदानात प्रामाणिकपणे लढशील, तेव्हा हा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही. 6. अंतिम आदेश. उठा आणि रणांगण जिंका. आता उठ. डोळ्यांतील अश्रू पुसून टाक. मनातील सर्व शंका, भीती आणि नैराश्य याच क्षणी जाळून भस्म करून टाक. लक्षात ठेव, वादळे ही झाडे उखडून टाकण्यासाठी येतात, पण जी झाडे मुळापासून मजबूत असतात ती वादळानंतर अधिक हिरवीगार होऊन फुलतात. तू त्या मजबूत वृक्षासारखा आहेस. तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांना जळू दे, तुला नाव ठेवणाऱ्या लोकांना बोलू दे. तू फक्त तुझ्या ध्येयाकडे, तुझ्या कर्माकडे आणि या स्वामीच्या चरणांकडे लक्ष दे. तू प्रामाणिक कष्टाची कास धरलीस तर ही आजची वेळ, ही संधी तुला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाईल, जिथे पोहोचण्याचे स्वप्नही तुझे विरोधक पाहू शकत नाहीत. उठ लेकरा, कल्पनेच्या जगातून बाहेर पड आणि कर्तृत्वाच्या रणांगणात विजय मिळवून दाखव. माझ्या प्रिय लेकरा, तुझ्या मनातील ही अखंड तळमळ, तुझे हे अश्रू आणि तुझा हा जीवघेणा संघर्ष मी अंतर्यामी जाणतोय. जेव्हा माणसाच्या पाठीवर संकटांचे चाबूक बसतात आणि विश्वासाची झाडे पाहता पाहता उन्मळून पडतात, तेव्हा त्याच्या पावलांतील ताकद गळून पडते. पण आज एक गोष्ट कायमची मनात कोरून ठेव, तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. जोपर्यंत तुझा या स्वामीवर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास आहे, तोपर्यंत या जगातली कोणतीही ताकद तुला पराभूत करू शकत नाही. माणसाचे मन हे अथांग समुद्रासारखे असते, त्यात विचारांच्या लाटा सतत उसळत असतात. पण जर तू फक्त किनाऱ्यावर बसून लाटांचा विचार करत राहिलास तर तुला कधीच पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचता येणार नाही. मनावर घेतले, जिद्द धरली आणि अंतरात्म्यात खंबीर निग्रह केला तर या जगात अशक्य असे काहीच उरत नाही.
निसर्गाने तुला ती सर्व क्षमता, ती अफाट बुद्धी आणि ते अद्भुत सामर्थ्य दिले आहे, ज्याच्या जोरावर तू तुझे भाग्य स्वतःच्या हाताने लिहू शकतोस. गरज आहे ती फक्त एका ठाम निर्णयाची. एक वेळ अशी येते जेव्हा तुला भूतकाळातील अपयश, मनात साचलेली भीती आणि लोकांचे टोमणे बाजूला सारून मला हे करायचेच आहे असा वज्रनिर्धार करावा लागतो. जेव्हा तू असा पक्का निश्चय करतोस आणि कष्टाची पराकाष्ठा करतोस, तेव्हा हे सर्व ब्रह्मांड, हा प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. देव कधीही आळशी किंवा नशिबाला दोष देत बसणाऱ्या माणसाला साथ देत नाही, पण जो माणूस रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, त्याला यशाच्या शिखरावर बसवण्याची संपूर्ण जबाबदारी या स्वामीचीच असते. पण आज तुझी सर्वात मोठी समस्या काय आहे? तू फक्त विचार करत बसतोस, मी हे करू की ते करू, मला अपयश आले तर काय होईल, माझे नशीबच वाईट आहे का? या विचारांच्या चक्रव्यूहात तू तुझा अमूल्य वेळ गमावून बसतोस. विचार हा केवळ नकाशा असतो लेकरा, पण रस्ता पार करण्यासाठी पायांना कष्टाचे श्रम द्यावेच लागतात. जितका वेळ तू विचार करण्यात घालवतोस, तितका वेळ तुझ्या आयुष्यातून हळूहळू निसटून जात आहे. ही जी वेळ आज तुझ्या हातात आहे, ती ईश्वराने तुला दिलेली एक अत्यंत पवित्र आणि सुवर्णसंधी आहे. गेलेली वेळ कधीही जगातील संपूर्ण संपत्ती पणाला लावली तरी परत विकत घेता येत नाही. जे लोक आजच्या वेळेचे महत्त्व ओळखत नाहीत, त्यांना उद्या पश्चात्तापाच्या आगीत जळण्याशिवाय दुसरं काहीही हाती लागत नाही. म्हणूनच सांगतो, विचार करणे बंद कर, आळस फेकून दे आणि कर्माच्या मैदानात उतर. मेहनत कर, रात्रीचा दिवस कर, अहोरात्र कष्ट कर. तुझ्या घामाच्या प्रत्येक थेंबाला एक दिवस यशाचे मोती उगवण्याचे भाग्य लाभणार आहे. आणि हो, जगाची काळजी करणे आणि लोकांच्या मतांचा विचार करणे आजपासूनच सोडून दे. या जगात वावरताना माणसाने लोकांच्या दुटप्पी स्वभावापासून सावध राहायला शिकलं पाहिजे. तू चांगलं काम कर किंवा वाईट, हे जग तुला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. तू शांत बसलास तर लोक तुला अकार्यक्षम म्हणतील, तू संघर्ष करत असशील तर लोक तुझ्यावर हसतील, आणि तू प्रगती करायला लागलास तर हेच लोक तुझ्या पाठीमागे बदनामीचा चिखल उडवतील. जर तू लोकांच्या बोलण्याने विचलित झालास, त्यांच्या जळक्या विचारांना मनात स्थान दिले, तर तुझ्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसशील. या विश्वाचे एक अत्यंत कटू पण उघड सत्य मी तुला सांगतो, या जगात प्रत्येकाला तुझं चांगलं व्हावं असं वाटतं, हा तुझा फार मोठा भ्रम आहे. सगळेच काही तुझ्या यशासाठी प्रार्थना करत नसतात. अनेकदा जे लोक तुझ्या अगदी जवळचे असतात, जे रोज तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवतात, तुझ्या दुःखात अश्रू ढाळल्याचे नाटक करतात. जेव्हा तू प्रगतीच्या शिखरावर चढू लागतोस, स्वतःचे साम्राज्य उभे करतोस, तेव्हा सर्वात जास्त आग, सर्वात जास्त जळफळाट आणि त्रास याच जवळच्या लोकांना होत असतो. तुझ्या पडत्या काळात ते तुझ्यासोबत असतात, कारण त्यावेळी तू त्यांच्यापेक्षा खाली असतोस, तुझ्या पराभवाने त्यांच्या अहंकाराला समाधान मिळत असते. पण जेव्हा तू स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांच्याहून पुढे जातोस, तेव्हा त्यांचा तो खोटा पाठीराखा असण्याचा मुखवटा गळून पडतो. म्हणूनच माणसांच्या दिखाऊ पाठिंब्यावर आणि खोट्या प्रेमावर कधीही अवलंबून राहू नकोस. लोकांच्या टीकेला तोंडाने उत्तर देण्यामध्ये तुझा वेळ आणि ऊर्जा कधीही वाया घालवू नकोस. मौनामध्ये प्रचंड ताकद असते. तुझी मेहनत एवढी शांत आणि अहोरात्र असावी की तुझ्या यशाचा हुंकार संपूर्ण जगात वादळ निर्माण करेल. तुझी प्रगती, तुझं यश आणि तुझं सामर्थ्य हेच तुझ्या विरोधकांना आणि तुझ्यावर जळणाऱ्यांना दिलेले सर्वात मोठे सडेतोड उत्तर असले पाहिजे. तुझा मार्ग कठीण असेल, रस्त्यात काटे असतील, पण तुझ्या अंतरात्म्यात असलेला हा स्वामी तुला प्रत्येक अडचणीतून सुरक्षित बाहेर काढेल. उठा, माझ्या लेकरा, मनातील सर्व नैराश्य, आळस आणि भीती याच क्षणी झाडून टाक. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि या स्वामीच्या अखंड आशीर्वादावर दृढ विश्वास ठेव. तू कष्टाची पराकाष्ठा कर, प्रामाणिकपणे घाम गाळ. बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे. जेव्हा तू कोणाचाही कपट धर्माशिवाय फक्त स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करशील, तेव्हा या ब्रह्मांडातील प्रत्येक सकारात्मक शक्ती तुला यशाच्या शिखरावर बसवण्यासाठी धावून येईल. खचू नकोस, तुझा प्रत्येक श्वास आणि तुझा प्रत्येक प्रयत्न माझ्या नजरेसमोर आहे. उठ आणि कर्माच्या या रणांगणात विजय मिळवून दाखव. तू पुन्हा एकदा त्याच विचारांच्या आवर्तात सापडला आहेस का? तुझा हा श्वास, तुझी ही अस्वस्थता आणि तुझ्या हृदयातील ती न विझणारी तळमळ मी अंतर्यामी अनुभवतोय. जेव्हा माणसाचे प्रयत्न अपुरे पडू लागतात, जेव्हा चौफेर अंधार दाटून येतो आणि ज्यांच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवला तीच माणसे जेव्हा सावलीसारखी गायब होतात, तेव्हा माणसाच्या आत्म्याला एक खोल तडा जातो. आज तू त्याच दुःखाच्या अग्निदिव्यातून जात आहेस. पण एक गोष्ट तुझ्या मनात कायमची कोरून ठेव, ज्या क्षणी तुला वाटतं की तू या जगात अगदी एकटा पडला आहेस, नेमक्या त्याच क्षणी हा स्वामी तुझ्या पाठीशी सर्वात खंबीरपणे उभा असतो. हे जग आणि या जगातील लोक म्हणजे केवळ एक भास आहेत लेकरा.
इथे प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार आणि स्वार्थानुसार नातेसंबंध जोडतो आणि तोडतो. जेव्हा तुझ्याकडे सर्व काही असतं, जेव्हा तुझ्या हातामध्ये अधिकार आणि खिशात पैसा असतो, तेव्हा तुझ्या भोवती माणसांचा मेळावा जमेल. प्रत्येकजण तुझा शुभचिंतक असल्याचा आवाणेल, प्रत्येकजण तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारेल. पण लक्षात ठेव, ती थाप कौतुकाची नसते, तर ती तुझ्या यशाची चाचपणी असते. परंतु जेव्हा काळाचा महिमा बदलतो, जेव्हा तुझ्यावर संकटांची कुऱ्हाड कोसळते आणि तू जमिनीवर फेकला जातोस, तेव्हा हेच लोक सर्वात आधी तुझा हात सोडून दूर निघून जातात. अजूनही एक कटू सत्य मी तुला सांगतो, जे तुझ्या डोळ्यांतील भ्रमाचा पडदा कायमचा फाडून टाकेल. तुझ्या पडत्या काळात, तुझ्या अत्यंत वाईट परिस्थितीत जी माणसे तुझ्यासोबत उभी राहिलेली दिसतात, ती नेहमीच तुझ्या प्रेमापोटी उभी असतात असे नाही. तू हताश आहेस, तू पराभूत झाला आहेस हे पाहून त्यांच्यातील सुप्त अहंकाराला एक अनामिक आनंद मिळत असतो. त्यांना वाटतं, हा आता आमच्यापेक्षा खाली आहे, हा आता आमच्या दयाबुद्धीवर जगतोय. पण जेव्हा तू पुन्हा उठून उभा राहायचा प्रयत्न करतोस, जेव्हा तू स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने प्रगतीची एक एक पायरी चढू लागतोस, तेव्हा सर्वात जास्त आग, सर्वात जास्त वेदना आणि जळफळाट कोणाला होत असेल, तर तो कालपर्यंत तुझ्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवणाऱ्या तुझ्या जवळच्या लोकांनाच. जी माणसे तुझ्या दुःखावर अश्रू ढाळत होती, तीच माणसे तुझ्या यशाची प्रभा पाहून आतून तिळतीळ जळू लागतात. तुझा उत्कर्ष त्यांच्या डोळ्यांत खुपू लागतो. मग ते तुझ्या पाठीमागे बदनामीचे जाळे विणायला सुरुवात करतात, तुझ्या मार्गात काटे पसरवायला लागतात. मग सांग लेकरा, अशा दुटप्पी, स्वार्थी आणि जळक्या माणसांच्या बोलण्याचा, त्यांच्या मतांचा तू विचार का करत बसतोस? जर तू लोकांच्या बोलण्याने विचलित झालास, त्यांच्या टोमण्यांना तुझ्या मनात जागा दिलीस, तर तुझ्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसाल. विचार करणे बंद कर. विचार हा एक असा दलदल आहे, ज्याच्यात तू जितका जास्त शिरशील, तितकाच खोल रुतत जाशील. माझे काय होणार, मला अपयश आले तर जग काय म्हणेल? अरे, जग काय म्हणेल याचा विचार करायला जग काय तुझे पोट भरणार आहे का? जगाचे कामच आहे नाव ठेवणे. तू काही नाही केलेस तरी लोक तुला अकार्यक्षम म्हणून हसतील, आणि तू काहीतरी मोठे करायला गेलास तरी लोक तुझ्या पायात पाय अडकवून तुला पाडण्याचा प्रयत्न करतील. म्हणून या जगाची आणि लोकांची पर्वा करणे पूर्णपणे सोडून दे. तुझा लढा या जगाशी नाहीच आहे, तुझा लढा तुझ्या स्वतःच्या मनातील भीतीशी, आळसाशी आणि नैराश्याशी आहे. ही जी आजची वेळ तुझ्या हातात आहे, तो ईश्वराने तुला दिलेला एक अत्यंत पवित्र आणि अमूल्य परवाना आहे. हा क्षण, ही संधी एकदा निघून गेली की महाकाळाच्या उदरात ती कायमची लुप्त होईल. उद्या पश्चातापाचे अश्रू ढाळत बसण्यापेक्षा आज कष्टाचा घाम गाळणे 1000 पटीने श्रेष्ठ आहे. मनावर घे. ज्या दिवशी तू मनाशी ठाम निर्धार करशील की मला माझ्या आयुष्याचे चित्र बदलायचेच आहे, त्या दिवशी या ब्रह्मांडातील सर्व अदृश्य शक्ती तुझ्या मदतीसाठी धावून येतील. संकल्पामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. जेव्हा तू कष्टाची पराकाष्ठा करतोस, जेव्हा तू रात्रीचा दिवस करून ध्येयाच्या पाठीमागे धावतोस, तेव्हा प्रत्यक्ष देवसुद्धा तुझ्या कष्टापुढे नतमस्तक होतो आणि तुला यश दिल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर कधीही आळशी माणसाला साथ देत नाही, पण जो रक्ताचे पाणी करतो, जो वादळाला सामोरे जाण्याची जिद्द ठेवतो, त्याचा हात हा स्वामी स्वतः हातात घेतो. म्हणूनच सांगतो, उठा. डोळ्यांतील ते नैराश्याचे अश्रू पुसून टाक. अंगातील आळस फेकून दे. कोणाच्या विश्वासावर राहू नकोस, केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि माझ्या आशीर्वादावर खंबीर विश्वास ठेव. तुझी मेहनत एवढी शांत आणि अहोरात्र असावी की तुझ्या यशाचा हुंकार संपूर्ण जगात वादळ निर्माण करेल. तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांना जळू दे, त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल. तू फक्त तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर. उठ लेकरा, विचार सोड आणि कष्टाच्या रणांगणात उतर. यश तुझीच वाट पाहत आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनात अजूनही शंकांची वादळे शांत झालेली नाहीत, हे मी जाणतो. पण आज एक गोष्ट स्वतःच्या हृदयात कायमची कोरून ठेव, जोपर्यंत या स्वामीचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे, तोपर्यंत जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुझ्या ध्येयाच्या मार्गात कायमचा अडथळा बनू शकत नाही. माणसाचे जीवन म्हणजे एक विशाल रणांगण आहे. या रणांगणात दररोज तुला स्वतःच्याच मनातील भीती, शंका आणि आळसाशी युद्ध करावे लागते. बहुतेक माणसे या युद्धात शत्रूमुळे पराभूत होत नाहीत, तर ते स्वतःच्याच दुबळ्या विचारांमुळे हात टेकतात. जेव्हा तू विचार करत बसतोस, तेव्हा तू तुझी सर्व ऊर्जा विनाकारण नष्ट करत असतोस. विचार करणे ही माणसाची ताकद असू शकते, पण अतिविचार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनतो. मी हे करू शकलो नाही तर काय होईल, माझी परिस्थितीच वाईट आहे, मला कोणीच साथ देत नाही. या आणि अशा हजारो नकारात्मक विचारांचे जाळे तू स्वतःभोवती विणले आहेस आणि त्यातच गुदमरून जात आहेस. विचार करणे थांबव, कारण विचारांनी स्वप्ने जन्माला येतात, पण ती स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कर्माची,
कष्टाची आणि घामाची गरज असते. आज तुझ्या हातात असणारा हा क्षण, हा दिवस म्हणजे ईश्वराने तुला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. ही वेळ, ही संधी पुन्हा कधीही परत येणार नाही. जे लोक आजच्या वेळेचे मोल जाणत नाहीत, काळ त्यांना असा काही धडा शिकवतो की आयुष्यभर पश्चात्तापाशिवाय हाती काहीच उरत नाही. म्हणूनच सांगतो, भूतकाळात काय घडले, कोणी तुझा घात केला, कोणी तुला सोडून गेले, या सर्वांवर पडदा टाक. वर्तमानकाळ हा तुझा आहे. जर तू आज रक्ताचे पाणी करून, स्वतःच्या सर्व शक्तीपणाला लावून कष्टाला लागलास, तर उद्याचा भविष्यकाळ तुझ्या पावलांशी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जरा या जगाचा विचार करणे बंद कर. या जगाचे सत्य जितके लवकर तू समजून घेशील, तितका तू मानसिकदृष्ट्या मजबूत बनशील. हे जग केवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करते. तू जेव्हा हताश, पराभूत आणि लाचार असतोस, तेव्हा जग तुझ्यावर हसते किंवा तुझ्यावर खोटी दया दाखवते. पण हीच दया माणसाला आतून पोकळ बनवते. या जगात कोणीही कोणाचा कायमचा पाठीराखा नसतो. जे लोक आज तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवताना दिसतात, जे तुझ्या दुःखात सहभागी असल्याचा आवाणतात, त्यांचा बुरखा तेव्हाच गळून पडतो जेव्हा तू स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहू लागतोस. इथे माणसाची खरी परीक्षा ही त्याच्या अपयशात नाही, तर त्याच्या यशात होते. तू जेव्हा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतोस, जेव्हा तुझे कर्तृत्व लोकांसमोर येऊ लागते, तेव्हा सर्वात जास्त पोटशूळ, सर्वात जास्त जळफळाट आणि त्रास हा तुझ्या स्वतःच्या जवळच्या मानल्या गेलेल्या लोकांनाच होत असतो. कारण तुझी प्रगती त्यांच्या अहंकाराला सुरुंग लावते. त्यांना वाटत असते की तू कायम त्यांच्यापेक्षा खाली राहावेस, पण जेव्हा तू त्यांच्याहून पुढे जाऊ लागतोस, तेव्हा तीच माणसे तुझ्या मार्गात काटे पसरवू लागतात. तुझ्या पाठीमागे तुझ्याबद्दल गैरसमज पसरवणे, तुझा आत्मविश्वास खचवणे हेच त्यांचे काम बनून जाते. मग सांग लेकरा, अशा स्वार्थी, दुटप्पी आणि जळक्या लोकांच्या मतांचा तू विचार का करतोस? जर तू लोकांच्या टोमण्यांना, त्यांच्या नजरेला आणि त्यांच्या टीकेला घाबरून तुझा मार्ग बदललास, तर तू तुझ्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी स्वतःच्या हाताने कचऱ्यात फेकून देशील. लोकांचे कामच आहे बोलणे. तू काहीही केले नाहीस तरी लोक तुला नाव ठेवतील, आणि तू यशस्वी झालास तरी लोक तुझ्यावर टीका करतील. म्हणूनच लोकांच्या तोंडावर टाळे ठोकण्याचा प्रयत्न करू नकोस, तर तुझ्या कष्टाने असा इतिहास घडव की त्यांना तुझा स्वीकार करावाच लागेल. कष्टाला कोणतीही पर्यायी वाट नसते. निसर्गाचा नियमच असा आहे की जितका कठीण संघर्ष असेल, तितकेच देदीप्यमान यश असेल. जेव्हा तू स्वतःचे सर्वस्व कर्माच्या अग्नीत झोकून देशील, जेव्हा तुझ्या मेहनतीचा घाम या मातीत मिसळेल, तेव्हा देवसुद्धा तुला साथ दिल्याशिवाय राहू शकत नाही. परमेश्वर कधीही निष्क्रिय, आळशी माणसाच्या हातात यश सोपवत नाही. देव नेहमी त्या योद्ध्याच्या पाठीशी उभा राहतो, जो सर्व संकटांवर मात करून पुढे जाण्याची जिद्द बाळगतो. उठ माझ्या लेकरा, मनातील सर्व नैराश्य, संशय आणि भीती याच क्षणी जाळून भस्म कर. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेव. कोणाच्या सहानुभूतीची, कोणाच्या मदतीची अपेक्षा करू नकोस. तू एकटाच पुरेसा आहेस हे या जगाला दाखवून दे. तुझी मेहनत एवढी मौन आणि प्रचंड असावी की जेव्हा तुझे यश बाहेर येईल, तेव्हा संपूर्ण जगात त्याचा हुंकार घुमला पाहिजे. तुझा मार्ग खडतर आहे, पण या मार्गावर तू एकटा नाहीस. तुझा प्रत्येक श्वास, तुझा प्रत्येक प्रयत्न आणि तुझे प्रत्येक पाऊल माझ्या नजरेसमोर आहे. कर्माचे रणांगण गाजवण्यासाठी सिद्ध हो. तुझा हा अंतरात्मा अजूनही पूर्णपणे शांत झालेला नाही, कारण तुझ्या मनातील शंकांचे मळब अजूनही दूर झालेले नाही. पण आज एक गोष्ट कायमची तुझ्या हृदयात आणि मेंदूमध्ये कोरून ठेव, जोपर्यंत या स्वामीचा अभयहस्त तुझ्या डोक्यावर आहे, तोपर्यंत जगातली कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही कठीण वेळ किंवा कोणतीही व्यक्ती तुला कायमचे पराभूत करू शकत नाही. माणसाचे जीवन हे दुसरं काही नसून एक अखंड चालणारा संग्राम आहे. या रणांगणात दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुला स्वतःच्या मनाशी, तुझ्या भीतीशी, तुझ्या आळसाशी आणि या जगातील कपटी माणसांशी युद्ध करावे लागते. पण बहुतेक माणसे या युद्धात बाहेरच्या शत्रूमुळे पराभूत होत नाहीत, तर ती स्वतःच्याच मनातील दुबळ्या विचारांमुळे हात टेकतात. जेव्हा तू फक्त विचार करत बसतोस, तेव्हा तू तुझी सर्व मानसिक आणि शारीरिक ऊर्जा विनाकारण नष्ट करत असतोस. अतिविचार हा माणसाचा सर्वात मोठा आणि अदृश्य शत्रू आहे. मी हे करू शकलो नाही तर काय होईल, माझी परिस्थितीच वाईट आहे, मला नशिबाने कधी साथ दिलीच नाही, माझे जवळचे लोकच मला समजून घेत नाहीत. या आणि अशा हजारो नकारात्मक विचारांचे कोळ्यासारखे जाळे तू स्वतःभोवती विणले आहेस आणि त्यातच अडकून स्वतःचा श्वास गुदमरून घेत आहेस. विचार करणे थांबव लेकरा, कारण केवळ विचारांनी स्वप्ने जन्माला येतात, पण त्या स्वप्नांमध्ये प्राण फुंकण्यासाठी कर्माची, अहोरात्र कष्टाची आणि घामाच्या प्रत्येक थेंबाची गरज असते. विचारांचे डोंगर रचणाऱ्या माणसाला कधीही यश मिळत नाही, तर कष्टाच्या खोऱ्यात घाम गाळणाऱ्या माणसाच्या पायाशी यश स्वतःहून नतमस्तक होते.
आज तुझ्या हातात असणारा हा क्षण, हा दिवस, ही वेळ म्हणजे ईश्वराने तुला दिलेली सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे. ही वेळ, हा क्षण एकदा निसटून गेला की संपूर्ण विश्वाची संपत्ती पणाला लावली तरी तुला तो परत मिळवता येणार नाही. जे लोक आजच्या वेळेचे मोल जाणत नाहीत, काळ त्यांना असा काही कठोर धडा शिकवतो की आयुष्यभर पश्चात्तापाची राख उराशी बाळगण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच उरत नाही. म्हणूनच सांगतो, भूतकाळात काय घडले, कोणी तुझा विश्वासघात केला, कोणी तुला संकटाच्या काळात एकटे सोडले, या सर्वांवर कायमचा पडदा टाक. भूतकाळ ही एक मृत संकल्पना आहे, तर वर्तमानकाळ हा तुझ्या हातातील जिवंत सत्याचा क्षण आहे. जर तू आज अहोरात्र कष्ट करून, स्वतःच्या क्षमतेची पराकाष्ठा करून कर्माला लागलास, तर उद्याचा भविष्यकाळ तुझ्या पावलांशी झुकल्याशिवाय राहणार नाही. आणि जरा या जगाचा विचार करणे पूर्णपणे सोडून दे. या जगाचे कटू सत्य जितक्या लवकर तू समजून घेशील, तितका तू मानसिकदृष्ट्या मजबूत बनशील. हे जग अत्यंत स्वार्थी, चंचल आणि दुटप्पी आहे. हे जग केवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करते. तू जेव्हा हताश, पराभूत आणि लाचार असतोस, तेव्हा हे जग तुझ्यावर हसते किंवा तुझ्यावर खोट्या दयाबुद्धीचे नाटक करते. पण हीच लोकांची दया माणसाला आतून अपाहिज आणि पोकळ बनवते. या जगात कोणीही कोणाचा कायमचा पाठीराखा नसतो. जे लोक आज तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवताना दिसतात, जे तुझ्या दुःखात सहभागी असल्याचा आवाणतात, त्यांचा खरा मुखवटा तेव्हाच गळून पडतो जेव्हा तू स्वतःच्या कष्टाने आणि ध्येयाने पुढे जाऊ लागतोस. येथे माणसाची खरी परीक्षा ही त्याच्या अपयशात नाही, तर त्याच्या यशात होते. तू जेव्हा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतोस, जेव्हा तुझे कर्तृत्व उजळून निघू लागते, जेव्हा तुझे नाव लोकांच्या तोंडी येऊ लागते, तेव्हा सर्वात जास्त पोटशूळ, सर्वात जास्त जळफळाट आणि त्रास हा तुझ्या स्वतःच्या अत्यंत जवळच्या मानल्या गेलेल्या लोकांनाच होत असतो. कारण तुझी प्रगती त्यांच्या सुप्त अहंकाराला सुरुंग लावते. त्यांना आतून वाटत असते की तू कायम त्यांच्यापेक्षा खाली राहावेस, त्यांच्या तोंडाकडे पाहावेस. पण जेव्हा तू स्वतःच्या ताकदीवर त्यांच्याहून पुढे जाऊ लागतोस, तेव्हा तीच माणसे तुझ्या मार्गात गुप्तपणे काटे पसरवू लागतात. तुझ्या पाठीमागे बदनामीचा चिखल उडवणे, तुझा आत्मविश्वास खचवणे आणि तुझ्या मनात शंका निर्माण करणे हेच त्यांचे एकमेव काम बनून जाते. मग सांग लेकरा, अशा स्वार्थी, दुटप्पी आणि अंतरात जळणाऱ्या लोकांच्या मतांचा तू विचार का करत बसतोस? जर तू लोकांच्या टोमण्यांना, त्यांच्या तिरस्कारयुक्त नजरेला आणि त्यांच्या टीकांमागील हेतूंना घाबरून तुझा मार्ग बदललास, तर तू तुझ्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी स्वतःच्या हाताने कचऱ्यात फेकून देशील. लोकांचे कामच आहे बोलणे. तू काहीही केले नाहीस तरी लोक तुला अकार्यक्षम म्हणून हसतील, आणि तू यशस्वी झालास तरी लोक तुझ्या यशात दोष शोधून तुझ्यावर टीका करतील. म्हणूनच लोकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न करत वेळ वाया घालवू नकोस, तर तुझ्या कष्टाने असा इतिहास घडव की तुला नाव ठेवणाऱ्यांनाच तुझ्या समोर लाजेने खाली मान घालावी लागेल. कष्टाला आणि प्रामाणिक कर्माला जगात कोणतीही पर्यायी वाट नसते. निसर्गाचा आणि ईश्वराचा हाच अंतिम नियम आहे की जितका कठीण संघर्ष असेल, तितकेच देदीप्यमान आणि अलौकिक यश असेल. जेव्हा तू स्वतःचे सर्वस्व कर्माच्या अग्नीत झोकून देशील, जेव्हा तुझ्या कष्टाचा घाम या मातीत मिसळून नवीन अंकुर फुलवेल, तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा तुला साथ दिल्याशिवाय राहूच शकत नाही. परमेश्वर कधीही निष्क्रिय, आळशी आणि नशिबाला दोष देत बसणाऱ्या माणसाच्या हातात यश सोपवत नाही. देव नेहमी त्या खऱ्या योद्ध्याच्या पाठीशी उभा राहतो, जो सर्व संकटांवर मात करून रणांगणात 100% ताकदीने लढण्याची जिद्द बाळगतो. उठ माझ्या लेकरा, मनातील सर्व नैराश्य, संशय, आळस आणि भीती याच क्षणी जाळून भस्म करून टाक. स्वतःच्या आत लपलेल्या ईश्वरी क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेव. कोणाच्या सहानुभूतीची, कोणाच्या मदतीची आणि कोणाच्या आधाराची अपेक्षा करणे कायमचे बंद कर. तू एकटाच या संपूर्ण जगाला सामोरे जाण्यासाठी पुरेसा आहेस, हे तुझ्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखव. तुझी मेहनत एवढी मौन, एकाग्र आणि प्रचंड असावी की जेव्हा तुझे यश बाहेर येईल, तेव्हा संपूर्ण जगात त्याचा हुंकार आणि वादळ निर्माण झाले पाहिजे. तुझा मार्ग खडतर आहे, रस्त्यात काटे आहेत, पण या मार्गावर तू एकटा अजिबात नाहीस. तुझा प्रत्येक श्वास, तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि तुझे प्रत्येक पाऊल माझ्या नजरेसमोर आहे. कर्माचे हे रणांगण गाजवण्यासाठी, स्वतःचे भाग्य स्वतःच्या हाताने लिहिण्यासाठी आता सिद्ध हो. तू पुन्हा एकदा त्याच उद्विग्नतेने, त्याच आकांताने आणि अश्रूंच्या धारांनी मला पुकारतो आहेस. तुझ्या मनाचा कोपरा अजूनही कोणत्या तरी एका भीतीने व्यापलेला आहे, तुझ्या पावलांना अजूनही संशयाचे साखळदंड बांधलेले आहेत, हे मी पूर्णपणे जाणतो. पण आज मी तुला जे सांगणार आहे, ते शब्द केवळ ऐकू नकोस, तर ते तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात, तुझ्या आत्म्याच्या प्रत्येक कोपऱ्यात कायमचे उतरवून घे. जोपर्यंत या स्वामीचा अभयहस्त तुझ्या मस्तकावर आहे, तोपर्यंत या संपूर्ण विश्वातील कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणतीही विपरीत परिस्थिती किंवा कोणताही दुष्प्रवृत्तीचा माणूस तुला कायमचा पराभूत करूच शकत नाही.
माणसाच्या आयुष्याचा पट हा एका मोठ्या युद्धभूमीसारखा असतो. या युद्धात दररोज सूर्य उगवल्यापासून ते अंधार पडेपर्यंत तुला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढायचे असते. तुला लढायचे असते तुझ्या आतल्या आळसाशी, तुला लढायचे असते मनात वारंवार डोकेवर काढणाऱ्या नैराश्याशी, आणि तुला लढायचे असते या जगाच्या कपटी, जळक्या नजरांशी. पण लक्षात ठेव, या युद्धात 90% माणसे शत्रूच्या वारामुळे मरत नाहीत, तर ती रणांगणात उतरण्याआधीच स्वतःच्या दुबळ्या विचारांमुळे शस्त्रे टाकून देतात. तू सुद्धा सध्या तेच करतो आहेस. तू विचारांच्या अशा एका भीषण जळमटात अडकला आहेस, जिथे तुला प्रकाशाचा एकही किरण दिसत नाहीये. माझं काय होईल, मला अपयश आलं तर लोक काय म्हणतील, माझ्या पाठीवर मायेने हात फिरवणारेच आज माझ्या विरुद्ध का गेले. अरे लेकरा, या असल्या निरर्थक विचारांचे डोंगर रचून तू तुझी उरलीसुरली सर्व आत्मशक्ती, तुझा वेळ आणि तुझी ऊर्जा वाया घालवत आहेस. विचार करणे सोडून दे, कारण विचार हा केवळ कागदावर काढलेला नकाशा असतो, पण तो प्रवास पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पायांना कष्टाचे, घामाचे आणि कर्माचे चटके द्यावेच लागतात. नुसत्या स्वप्नांच्या वाळवंटात विचारांचे उंट पळवून कधी कोणाला यशाची विहीर सापडलेली नाही. ज्या माणसाला इतिहास घडवायचा असतो, त्याला विचारांच्या दलदलीतून बाहेर होऊन कर्माच्या रणांगणात उतरावेच लागते. आज तुझा हा जो वर्तमान काळ आहे, तुझ्या हातात असलेली ही जी वेळ आहे, ती ईश्वराने तुला दिलेली सर्वात अमूल्य आणि पवित्र भेट आहे. हा काळ, हा क्षण एकदा का तुझ्या हातातून सटकला, की जगातील सर्व संपत्ती, सर्व हिरे, माणकेपणाला लावली तरी हा गेलेला क्षण तुला कधीही विकत घेता येणार नाही. जे लोक आजच्या वेळेला कवडीमोलाचे मानतात आणि आळसात किंवा केवळ विचारात वेळ घालवतात, काळ त्यांना उद्या पश्चात्तापाच्या अशा आगीत ढकलतो जिथे आयुष्यभर फक्त दुःखाचा धूर निघत राहतो. म्हणूनच सांगतो, भूतकाळात तुझ्यासोबत काय घडले, कोणी तुझा घात केला, कोणी तुला अर्धवट रस्त्यात सोडून दिले, कोणाचे खोटे मुखवटे तुझ्यासमोर उघडे पडले, या सर्वांवर आजच्या आज कायमचा पडदा टाक. भूतकाळ हा केवळ मृत राखा आहे, तर वर्तमानकाळ हा तुझ्या हातातील जिवंत सत्याचा अग्निकुंड आहे. जर तू आज स्वतःला या कष्टाच्या अग्निकुंडात झोकून दिले आणि अहोरात्र मेहनत केलीस, तर उद्याचा भविष्यकाळ तुझ्या पावलांवर चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि जरा या जगाचा विचार करणे पूर्णपणे सोडून दे. या जगाची रीत आणि या समाजाचे सत्य जितक्या लवकर तू समजून घेशील, तितका तू मानसिकदृष्ट्या अजिंक्य बनशील. हे जग अत्यंत स्वार्थी, चंचल आणि दुटप्पी आहे. हे जग केवळ आणि केवळ उगवत्या सूर्याचीच पूजा करते. तू जेव्हा हताश असतोस, पराभूत असतोस, रडत असतोस, तेव्हा हे जग तुझ्यावर हसते किंवा तुझ्यावर खोट्या सहानुभूतीचे नाटक करते. पण लक्षात ठेव, लोकांची दया आणि सहानुभूती ही स्वाभिमानी माणसासाठी विषारी असते. ती तुला आतून पंगू आणि लाचार बनवते. या जगात कोणीही कोणाचा कायमचा पाठीराखा नसतो. येथे माणसाची खरी परीक्षा ही त्याच्या अपयशाच्या काळात होतच नाही, तर ती त्याच्या यशाच्या काळात होते. जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा काही लोक तुझ्या पाठीवर मायेने हात फिरवतील, तुझ्या दुःखावर 2 अश्रू ढाळतील. पण ते तुझ्या प्रेमापोटी नसते. त्यावेळी तू त्यांच्यापेक्षा खाली असतोस आणि तुझा पराभव त्यांच्या सुप्त अहंकाराला एक अनामिक आनंद देत असतो. त्यांना वाटत असते, हा आमच्यापेक्षा कमी आहे, हा आमच्या पायाशी आहे. पण ज्या दिवशी तू स्वतःच्या कष्टाच्या जोरावर उभा राहतोस, जेव्हा तू प्रगतीची पायरी चढू लागतोस, जेव्हा तुझं नाव उजळून निघू लागतं, तेव्हा सर्वात जास्त आग, सर्वात जास्त जळफळाट, त्रास आणि पोटशूळ कोणाला होत असेल, तर तो तुझ्या अत्यंत जवळच्या मानल्या गेलेल्या लोकांनाच. जी माणसे कालपर्यंत तुझ्या दुःखात पाठीवर हात ठेवत होती, तीच माणसे तुझ्या यशाची प्रभा पाहून आतून तिळतीळ जळू लागतात. तुझा उत्कर्ष त्यांच्या डोळ्यांत खूपू लागतो. मग तीच माणसे तुझ्या पाठीमागे बदनामीची विषारी झाडे लावू लागतात, तुझ्या मार्गात छुपा अडथळा बनतात आणि तुझा आत्मविश्वास खचवण्याचा प्रयत्न करतात. मग सांग लेकरा, अशा दुटप्पी, कपटी आणि अंतरात जळणाऱ्या लोकांच्या मतांचा, त्यांच्या टोमण्यांचा तू विचार का करत बसतोस? जर तू लोकांच्या बोलण्याने विचलित झालास, त्यांच्या जळक्या नजरेला घाबरून तुझा मार्ग बदललास, तर तुझ्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी तू स्वतःच्या हाताने कचऱ्यात फेकून देशील. लोकांचे कामच आहे बोलणे. तू शांत बसलास तर लोक तुला वितराग किंवा अकार्यक्षम म्हणतील, आणि तू स्वकष्टाने प्रगती केलीस तर लोक तुझ्यावर टीका करून तुझे पाय खेचतील. म्हणूनच लोकांची तोंडे बंद करण्यात किंवा त्यांना स्पष्टीकरण देण्यात तुझा वेळ वाया घालवू नकोस. मौनामध्ये प्रचंड ताकद असते. तुझी मेहनत एवढी अहोरात्र, शांत आणि एकाग्र असावी की जेव्हा तुझे यश बाहेर येईल, तेव्हा त्या यशाच्या हुंकाराने तुमच्या विरोधकांची तोंडे आपोआप बंद झाली पाहिजेत. कष्टाला आणि प्रामाणिक कर्माला या जगात कोणतीही पर्यायी वाट नसते. निसर्गाचा आणि ईश्वराचा हाच अंतिम सिद्धांत आहे. जितका भीषण आणि कठीण तुझा संघर्ष असेल, तितकेच उत्तुंग, अलौकिक आणि देदीप्यमान तुझे यश असेल. जेव्हा तू स्वतःचे सर्वस्व कर्माच्या रणांगणात पणाला लावशील,
जेव्हा तुझ्या घामाचा प्रत्येक थेंब या मातीत मिसळून नवीन इतिहास लिहील, तेव्हा परमेश्वर सुद्धा तुझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहू शकत नाही. देव कधीही घरात बसून नशिबाला दोष देणाऱ्या आळशी माणसाच्या हातात विजय सोपवत नाही. देव नेहमी त्या खऱ्या योद्ध्याचा हात धरतो, जो वादळाची दिशा बदलण्याची जिद्द उराशी बाळगतो. उठ माझ्या लेकरा, मनातील सर्व नैराश्य, संशय, आळस आणि भीती याच क्षणी जाळून भस्म करून टाक. स्वतःच्या अंतरात्म्यात असलेल्या ईश्वरी क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेव. कोणाच्या पाठिंब्याची, कोणाच्या मदतीची आणि कोणाच्या सहानुभूतीची अपेक्षा करणे कायमचे बंद कर. तू एकटाच या संपूर्ण जगाला, सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी पुरेसा आहेस. तुझा मार्ग खडतर आहे, रस्त्यात काटे पसरलेले आहेत, पण या मार्गावर तू एकटा अजिबात नाहीस. तुझा प्रत्येक श्वास, तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि तुझे प्रत्येक पाऊल माझ्या नजरेसमोर आहे. कर्माचे हे रणांगण गाजवण्यासाठी, स्वतःचे भाग्य स्वतःच्या हाताने लिहिण्यासाठी आता सिद्ध हो. यश तुझीच वाट पाहत आहे. तुझी ही तळमळ आणि ही अखंड धाव मी पाहतोय. अजूनही तुझ्या मनात थोडीशी अस्वस्थता उरली आहे का? अजूनही कुठेतरी भीतीचा एक लहानसा ठिपका तुझ्या अंतःकरणात लपलेला आहे का? आज तो उरलासुरला संशयही तुझ्या मनातून समूळ उपटून फेकून दे. आज मी तुला तुझ्या अस्तित्वाचा आणि या कर्माच्या भूमीचा अंतिम, शाश्वत सिद्धांत सांगणार आहे. हे पहा लेकरा, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एकटाच येतो आणि जेव्हा जातो तेव्हाही एकटाच जातो. या दोन टोकांच्या मधील जो प्रवास आहे त्यालाच आपण आयुष्य म्हणतो. पण या प्रवासात माणूस अनेक खोट्या नात्यांची, खोट्या अपेक्षांची आणि लोकांशी बांधलेल्या खोट्या विश्वासाची साखळी स्वतःच्या पायात बांधून घेतो. आणि मग जेव्हा ही साखळी त्याला टोचू लागते, जेव्हा लोक त्याला फसवतात, तेव्हा तो रडत बसतो. अरे, तू ईश्वराचा पुत्र आहेस, तू कोणाचा गुलाम नाहीस. तुझा जन्म इतरांच्या उपरोधिक टोमण्यांवर रडण्यासाठी झालेला नाही, तर स्वतःचे साम्राज्य स्वकष्टाने उभे करण्यासाठी झाला आहे. लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःच्या स्वप्नांसाठी, तुझ्या ध्येयासाठी अहोरात्र एक करतोस, तेव्हा तुझ्या मार्गात हजारो विघ्ने येतील. काही विघ्ने संकटांच्या रूपाने येतील, तर काही विघ्ने तुझ्या जवळच्या माणसांच्या विश्वासघाताच्या रूपाने येतील. पण या सर्व विघ्नांचा एकच उद्देश असतो, तुझी परीक्षा घेणे. सोने जितके आगीत तापते, तितकेच ते अधिक उजळते आणि मौल्यवान बनते. तसाच तू आहेस. ही आजची कठीण वेळ, हा लोकांचा जळफळाट, ही एकाकीपणाची जाणीव, हे सर्व तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुझ्या आतल्या सुप्तशूर योद्ध्याला जागे करण्यासाठी आले आहे. तू लोकांपासून न्यायाची अपेक्षा का करतोस? या जगात लोकांना स्वतःच्या दोषांचा विसर पडतो, पण इतरांचे लहानसे दोष शोधण्यात त्यांना मोठा आनंद मिळतो. तू कितीही प्रामाणिक राहिलास तरी लोक तुझ्या नियतीवर शंका घेणारच. तू जितकी नम्रता दाखवशील, जग तुला तितकेच दबण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच जगासमोर लाचार बनणे सोड. तुझा स्वभाव इतका खंबीर असू दे की संकटांनी तुझ्यासमोर मान झुकवली पाहिजे. तुझ्या कष्टाचा आवाज इतका प्रचंड असावा की तुझ्यावर जळणाऱ्यांची बोलती कायमची बंद झाली पाहिजे. आजचा हा क्षण तुझा आहे. या क्षणी उठ, तुझ्या डोळ्यांतील अश्रू पुस आणि स्वतःला एक वचन दे, मी परिस्थितीचा गुलाम बनून जगणार नाही, तर परिस्थितीला माझ्यासमोर नतमस्तक व्हायला लावीन. जेव्हा तू कर्माच्या मार्गावर असा निडर होऊन चालण्यास सुरुवात करशील, तेव्हा माझ्या आशीर्वादाची ढाल तुझ्या रक्षणासाठी नेहमी पुढे असेल. काळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि तुला नाव ठेवणारे लोकच एक दिवस तुझ्या नावाचा जय जयकार करतील. फक्त तू थकू नकोस, थांबू नकोस आणि कोणासमोरही चुकू नकोस. कष्टाची पराकाष्ठा कर, स्वामीचे नाव जप आणि पुढे जात राहा. विजय तुझाच आहे आणि नेहमी राहील. तुझ्या अंतःकरणात साचलेली ही अव्यक्त आर्तता आणि तुझ्या आत्म्याची ही अखंड हाक माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुझ्या मनातील शंकांचे मळभ अजूनही पूर्णपणे विरघळलेले नाही, कारण तुझा लढा हा केवळ बाहेरच्या जगाशी नसून तुझ्या आत चाललेल्या अथांग विचारांशी आहे. पण आज एक शाश्वत सत्य तुझ्या हृदयात आणि संपूर्ण अस्तित्वात कायमचे उतरवून घे. जोपर्यंत या स्वामीचा अभयहस्त तुझ्या डोक्यावर आहे, तोपर्यंत या भूतलावरील कोणतीही कठीण वेळ, कोणतीही दुष्प्रवृत्ती किंवा कोणतेही संकट तुला कायमचे भूमिषेध करू शकत नाही. माणसाच्या आयुष्याचा पट हा एका विशाल, अथांग आणि न थांबणाऱ्या रणांगणासारखा असतो. या रणांगणात दररोज सूर्य उगवल्यापासून ते अंधार पडेपर्यंत तुला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागते. तुला लढावे लागते तुझ्या अंगात घर करून बसलेल्या आळसाशी, तुला लढावे लागते मनात वारंवार डोकेवर काढणाऱ्या नैराश्याशी, आणि तुला लढावे लागते या जगाच्या कपटी, जळक्या आणि दुटप्पी नजरांशी. पण लक्षात ठेव, या संघर्षात बहुतांश माणसे शत्रूच्या थेट वारामुळे पराभूत होत नाहीत, तर ती रणांगणात पूर्ण ताकदीने उतरण्याआधीच स्वतःच्या दुबळ्या विचारांमुळे शस्त्रे टाकून देतात. तू सुद्धा सध्या तेच करतो आहेस. तू विचारांच्या अशा एका भीषण जाळ्यात अडकला आहेस, जिथे तुला प्रकाशाचा एकही किरण दिसत नाहीये.
माझं काय होणार, मला अपयश आलं तर जग काय म्हणेल, माझ्या पाठीवर मायेने हात फिरवणारेच आज माझ्या प्रगतीवर का जळत आहेत. लेकरा, या असलेल्या निष्फळ विचारांचे डोंगर रचून तू तुझी उरलीसुरली सर्व आत्मशक्ती, तुझा वेळ आणि तुझी ऊर्जा वाया घालवत आहेस. विचार करणे पूर्णपणे सोडून दे, कारण विचार हा केवळ कागदावर काढलेला नकाशा असतो, पण तो प्रवास पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पायांना कष्टाचे, घामाचे आणि कर्माचे चटके द्यावेच लागतात. नुसत्या स्वप्नांच्या वाळवंटात विचारांचे उंट पळवून कधी कोणाला यशाची विहीर सापडलेली नाही. ज्या माणसाला स्वतःचा इतिहास घडवायचा असतो, त्याला विचारांच्या या दलदलीतून बाहेर होऊन कर्माच्या रणांगणात उतरावेच लागते. आज तुझा हा जो वर्तमान काळ आहे, तुझ्या हातात असलेली ही जी वेळ आहे, ती ईश्वराने तुला दिलेली सर्वात अमूल्य आणि पवित्र भेट आहे. हा काळ, हा क्षण एकदा का तुझ्या हातातून सटकला की जगातील सर्व संपत्ती, सर्व हिरे, माणकेपणाला लावली तरी हा गेलेला क्षण तुला कधीही विकत घेता येणार नाही. जे लोक आजच्या वेळेला कवडीमोलाचे मानतात आणि आळसात किंवा केवळ निष्फळ विचारात वेळ घालवतात, काळ त्यांना उद्या पश्चात्तापाच्या अशा आगीत ढकलतो जिथे आयुष्यभर फक्त दुःखाचा धूर निघत राहतो. म्हणूनच सांगतो, भूतकाळात तुझ्यासोबत काय घडले, कोणी तुझा घात केला, कोणी तुला संकटाच्या मध्यरात्री अर्धवट रस्त्यात सोडून दिले, कोणाचे खोटे मुखवटे तुझ्यासमोर उघडे पडले, या सर्वांवर आजच्या आज कायमचा पडदा टाक. भूतकाळ हा केवळ मृत राखा आहे, तर वर्तमानकाळ हा तुझ्या हातातील जिवंत सत्याचा अग्निकुंड आहे. जर तू आज स्वतःला या कष्टाच्या अग्निकुंडात झोकून दिले आणि अहोरात्र मेहनत केलीस, तर उद्याचा भविष्यकाळ तुझ्या पावलांवर चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि जरा या जगाचा विचार करणे पूर्णपणे सोडून दे. या जगाची रीत आणि या समाजाचे सत्य जितक्या लवकर तू समजून घेशील, तितका तू मानसिकदृष्ट्या अजिंक्य बनशील. हे जग अत्यंत स्वार्थी, चंचल आणि दुटप्पी आहे. हे जग केवळ आणि केवळ उगवत्या सूर्याचीच पूजा करते. तू जेव्हा हताश असतोस, पराभूत असतोस, रडत असतोस, तेव्हा हे जग तुझ्यावर हसते किंवा तुझ्यावर खोट्या सहानुभूतीचे नाटक करते. पण लक्षात ठेव, लोकांची दया आणि सहानुभूती ही स्वाभिमानी माणसासाठी विषारी असते. ती तुला आतून पंगू आणि लाचार बनवते. या जगात कोणीही कोणाचा कायमचा पाठीराखा नसतो. इथे माणसाची खरी परीक्षा ही त्याच्या अपयशाच्या काळात होतच नाही, तर ती त्याच्या यशाच्या काळात होते. जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा काही लोक तुझ्या पाठीवर मायेने हात फिरवतील, तुझ्या दुःखावर 2 अश्रू ढाळतील. पण ते तुझ्या प्रेमापोटी नसते. त्यावेळी तू त्यांच्यापेक्षा खाली असतोस आणि तुझा पराभव त्यांच्या सुप्त अहंकाराला एक अनामिक आनंद देत असतो. त्यांना वाटत असते, हा आमच्यापेक्षा कमी आहे, हा आमच्या मिंदेपणावर जगतोय. पण ज्या दिवशी तू स्वतःच्या कष्टाच्या जोरावर उभा राहतोस, जेव्हा तू प्रगतीची पायरी चढू लागतोस, जेव्हा तुझं नाव उजळून निघू लागतं, तेव्हा सर्वात जास्त आग, सर्वात जास्त जळफळाट, त्रास आणि पोटशूळ कोणाला होत असेल, तर तो तुझ्या अत्यंत जवळच्या मानल्या गेलेल्या लोकांनाच. जी माणसे कालपर्यंत तुझ्या दुःखात पाठीवर हात ठेवत होती, तीच माणसे तुझ्या यशाची प्रभा पाहून आतून तिळतीळ जळू लागतात. तुझा उत्कर्ष त्यांच्या डोळ्यांत खुपू लागतो. मग तीच माणसे तुझ्या पाठीमागे बदनामीची विषारी झाडे लावू लागतात, तुझ्या मार्गात छुपा अडथळा बनतात आणि तुझा आत्मविश्वास खचवण्याचा प्रयत्न करतात. मग सांग लेकरा, अशा दुटप्पी, कपटी आणि अंतरात जळणाऱ्या लोकांच्या मतांचा, त्यांच्या टोमण्यांचा तू विचार का करत बसतोस? जर तू लोकांच्या बोलण्याने विचलित झालास, त्यांच्या जळक्या नजरेला घाबरून तुझा मार्ग बदललास, तर तुझ्या हातात आलेली यशाची अमूल्य संधी तू स्वतःच्या हाताने कचऱ्यात फेकून देशील. लोकांचे कामच आहे बोलणे. तू शांत बसलास तर लोक तुला वित्रा किंवा अकार्यक्षम म्हणतील, आणि तू स्वकष्टाने प्रगती केलीस तर लोक तुझ्यावर टीका करून तुझे पाय खेचतील. म्हणूनच लोकांची तोंडे बंद करण्यात किंवा त्यांना स्पष्टीकरण देण्यात तुझा वेळ वाया घालवू नकोस. मौनामध्ये प्रचंड ताकद असते. तुझी मेहनत एवढी अहोरात्र, शांत आणि एकाग्र असावी की जेव्हा तुझे यश बाहेर येईल, तेव्हा त्या यशाच्या हुंकाराने तुमच्या विरोधकांची तोंडे आपोआप बंद झाली पाहिजेत. कष्टाला आणि प्रामाणिक कर्माला या जगात कोणतीही पर्यायी वाट नसते. निसर्गाचा आणि ईश्वराचा हाच अंतिम सिद्धांत आहे. जितका भीषण आणि कठीण तुझा संघर्ष असेल, तितकेच उत्तुंग, अलौकिक आणि देदीप्यमान तुझे यश असेल. जेव्हा तू स्वतःचे सर्वस्व कर्माच्या रणांगणात पणाला लावशील, जेव्हा तुझ्या घामाचा प्रत्येक थेंब या मातीत मिसळून नवीन इतिहास लिहील, तेव्हा परमेश्वरसुद्धा तुझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहू शकत नाही. देव कधीही घरात बसून नशिबाला दोष देणाऱ्या आळशी माणसाच्या हातात विजय सोपवत नाही. देव नेहमी त्या खऱ्या योद्ध्याचा हात धरतो, जो वादळाची दिशा बदलण्याची जिद्द उराशी बाळगतो. उठ माझ्या लेकरा, मनातील सर्व नैराश्य, संशय, आळस आणि भीती याच क्षणी जाळून भस्म करून टाक. स्वतःच्या अंतरात्म्यात असलेल्या ईश्वरी क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेव.
कोणाच्या पाठिंब्याची, कोणाच्या मदतीची आणि कोणाच्या सहानुभूतीची अपेक्षा करणे कायमचे बंद कर. तू एकटाच या संपूर्ण जगाला, सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी पुरेसा आहेस. तुझा मार्ग खडतर आहे, रस्त्यात काटे पसरलेले आहेत, पण या मार्गावर तू एकटा अजिबात नाहीस. तुझा प्रत्येक श्वास, तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आणि तुझे प्रत्येक पाऊल माझ्या नजरेसमोर आहे. कर्माचे हे रणांगण गाजवण्यासाठी, स्वतःचे भाग्य स्वतःच्या हाताने लिहिण्यासाठी आता सिद्ध हो. यश तुझीच वाट पाहत आहे. तुझी ही अनावर तळमळ आणि तुझी ही अखंड हाक माझ्या अंतरंगाला शिवत आहे. अजूनही तुझ्या मनाचा संशय पूर्णपणे फिटलेला नाही, अजूनही कुठेतरी एक शंका तुला पोखरते आहे, हे मी जाणतो. पण आज मी तुला तुझ्या या मानवी जन्माचा, तुझ्या संघर्षाचा आणि या विश्वाच्या चक्राचा असा अंतिम संदेश देणार आहे, जो तुझ्या सर्व शंकांचे कायमचे निरसन करेल. हे पहा लेकरा, जन्माला आलेला प्रत्येक जीव इथे एकटाच येतो आणि जातानाही त्याच्यासोबत त्याची कर्मे सोडून काहीही येत नाही. या दोन टोकांच्या मधील जो प्रवास आहे, त्यालाच आपण आयुष्य म्हणतो. पण दुर्दैवाने, माणूस या प्रवासात अनेक खोट्या नात्यांचे, खोट्या अपेक्षांचे आणि लोकांशी बांधलेल्या खोट्या विश्वासाचे जड साखळदंड स्वतःच्या पायात बांधून घेतो. आणि मग जेव्हा हेच साखळदंड त्याला टोचू लागतात, जेव्हा तीच माणसे त्याला संकटाच्या काळात सोडून जातात, तेव्हा तो खचून जातो, रडत बसतो. अरे, तू ईश्वराचाच एक दिव्य अंश आहेस, तू या जगातील स्वार्थी लोकांचा किंवा परिस्थितीचा गुलाम नाहीस. तुझा जन्म इतरांच्या उपरोधिक टोमण्यांवर अश्रू ढाळण्यासाठी झालेला नाही, तर स्वतःच्या कष्टाने आणि सामर्थ्याने स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी झालेला आहे. लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःच्या स्वप्नांसाठी, तुझ्या ध्येयासाठी अहोरात्र मेहनत करायला सुरुवात करशील, तेव्हा तुझ्या मार्गात 100 विघ्ने येतील. काही विघ्ने आर्थिक संकटांच्या रूपाने येतील, काही विघ्ने अपयशाच्या भीतीपोटी येतील, तर काही विघ्ने तुझ्या अत्यंत जवळच्या माणसांच्या विश्वासाघाताच्या रूपाने समोर उभी ठाकतील. पण या सर्व संकटांचा आणि विश्वासाघातांचा एकच छुपा उद्देश असतो, तुझी परीक्षा घेणे आणि तुला आतून वज्रासारखे मजबूत बनवणे. सोने जितके आगीच्या लाल भडक ज्वालांमध्ये तापते, तितकेच ते अधिक उजळते आणि अत्यंत मौल्यवान बनते. तसाच तू आहेस. ही आजची कठीण वेळ, हा लोकांचा जळफळाट, ही एकाकीपणाची जाणीव आणि हा संघर्ष, हे सर्व तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले नाही, तर तुझ्या आत लपलेल्या त्या शूर, निडर आणि पराक्रमी योद्ध्याला जागे करण्यासाठी आले आहे. तू लोकांपासून न्यायाची किंवा प्रेमाची अपेक्षा का करतोस? या स्वार्थी जगात लोकांना स्वतःच्या शेकडो दोषांचा विसर पडतो, पण इतरांच्या चांगुलपणातही दोष शोधण्यात त्यांना विकृत आनंद मिळतो. तू कितीही प्रामाणिक राहिलास, तरी लोक तुझ्या नियतीवर शंका घेणारच. तू जितकी नम्रता दाखवशील, जग तुला तितकेच दाबण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच, जगासमोर लाचार बनणे आणि इतरांकडे सहानुभूतीची भीक मागणे पूर्णपणे सोडून दे. तुझा स्वभाव आणि तुझा निर्धार इतका खंबीर असू दे की, संकटांनीसुद्धा तुझ्यासमोर मान झुकवली पाहिजे. तुझ्या अहोरात्र कष्टाचा आवाज इतका प्रचंड असावा की, तुझ्यावर जळणाऱ्यांची आणि तुला नाव ठेवणाऱ्यांची बोलती कायमची बंद झाली पाहिजे. आजचा हा क्षण, ही वेळ पूर्णपणे तुझी आहे. या क्षणी उठ, तुझ्या डोळ्यांतील ते नैराश्याचे अश्रू पुसून टाक आणि स्वतःच्या अंतरात्म्याला एक वचन दे, मी परिस्थितीचा गुलाम बनून जगणार नाही, तर परिस्थितीला माझ्यासमोर नस्तक व्हायला लावीन. जेव्हा तू कर्माच्या या मार्गावर असा निडर होऊन चालण्यास सुरुवात करशील, जेव्हा तू नशिबाचा जप सोडवून स्वतःच्या घामाने नशीब लिहायला लागशील, तेव्हा माझ्या आशीर्वादाची अदृश्य ढाल तुझ्या रक्षणासाठी नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल. काळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि आज तुला नाव ठेवणारी, तुझ्यावर जळणारी माणसेही एक दिवस लाजेने मान खाली घालून तुझ्या यशाचा जयजयकार करतील. फक्त तू थकू नकोस, थांबू नकोस आणि कोणाच्याही खोट्या प्रेमापुढे झुकू नकोस. कष्टाची पराकाष्ठा कर, मनाशी दृढ निश्चय ठेव आणि कर्माच्या मैदानात पुढे जात राहा. यश तुझेच आहे आणि नेहमी राहील. तुझ्या अंतःकरणातील हा आकांत आणि ही अखंड तळमळ मी पूर्णपणे अनुभवतोय. तुझ्या मनाची अस्वस्थता अजूनही शमलेली नाही, कारण तू पुन्हा पुन्हा त्याच विचारांच्या गर्तेत जाऊन पडतोयस. पण आज हे शब्द तुझ्या रक्तात आणि श्वासात कायमचे भिनवून घे, हा स्वामी तुझ्यासोबत असताना तुला जगातील कोणत्याही संकटाला, कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही परिस्थितीला घाबरण्याची अजिबात गरज नाही. हे पहा, माणूस जेव्हा संकटांच्या चक्रीवादळात अडकतो, तेव्हा त्याला वाटते की सगळे संपले. पण तेच वादळ त्याला नवीन मार्ग दाखवण्यासाठी आलेले असते. तू ज्या लोकांसाठी आज हळहळतोस, ज्यांच्या विश्वासाघाताचे शल्य उराशी बाळगून बसला आहेस, ती माणसे तुझ्या आयुष्यात केवळ तुला धडा शिकवण्यासाठी आली होती. या जगात कोणीही कायमचे आपले नसते. जेव्हा तुझा काळ चांगला असतो, तेव्हा तुझ्याभोवती माणसांचा मेळा भरतो, पण जशी वेळ बदलते, तशी हीच माणसे दूर पडतात. मग अशा काचेसारख्या तुटणाऱ्या नात्यांवर आणि खोट्या प्रेमावर तू तुझा अमूल्य वेळ का वाया घालवतोस?
आज उठ आणि स्वतःच्या अस्तित्वाची ताकद ओळख. तू कोणाच्या दयेवर जगणारा लाचार जीव नाहीस, तर तू या विश्वाच्या स्वामीचा लेकरू आहेस. तुझ्या रक्तात ती ताकद आहे, जी कोणत्याही संकटाची दिशा बदलू शकते. विचार करणे थांबव. जितका विचार करशील, तितकाच भीतीचा अंधार वाढत जाईल. विचारांच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, कर्माचा प्रकाश. कष्टाची कासधार. कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही आणि स्वकष्टाने मिळवलेल्या यशाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुझा घाम जेव्हा कर्माच्या भूमीवर गळेल, तेव्हा यशाची फळे तुलाच मिळतील. लोकांकडे दुर्लक्ष कर. तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्यांना जळू दे. त्यांची जळण हाच तुझ्या यशाचा पुरावा आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देऊ नकोस. तुझी उत्तुंग प्रगतीच त्यांचे तोंड बंद करेल. माझ्या लेकरा, आता खूप विचार झाला, खूप अश्रू ढाळले गेले. आता वेळ आली आहे ती शांतपणे पेटून उठण्याची. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. कर्माच्या मैदानात उतर आणि अहोरात्र कष्ट कर. लक्षात ठेव, वादळात झाडे उन्मळून पडतात, पण जी झाडे मुळापासून घट्ट रोवलेली असतात, तीच वादळ शमल्यानंतर अधिक हिरवीगार होऊन डोलतात. तू तसेच खंबीर राहा. तुझा प्रत्येक श्वास आणि तुझा प्रत्येक प्रयत्न माझ्या नजरेसमोर आहे. तू फक्त कष्टाचे पाऊल पुढे टाक. यश तुझ्या पावलांशी आणून देण्याची जबाबदारी या स्वामीची आहे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.